नमस्कार, मी वैष्णवी. तुम्हा सर्वांचा कला फॅक्टरीमध्ये स्वागत आहे. तर आज मी इथे एक हिस्टॉरिकल प्लेसची स्टोरी सांगणार आहे. ती आहे शनिवार वाड्याची स्टोरी. काका मला वाचवा. मला स्टार्ट करूया. तर एक पेशवा होता. त्यांचं लवकरच निदान झालं, पण त्याने आपल्या विलमध्ये लिहून दिलेले की जे काही माझं असेल ते माझ्या मुलाचंच असेल. पण तो मुलगा खूप लहान होता, ऐवजी 16-17 वर्षाचा मुलगा. पण मागच्या माग कुणाच्या तरी डोक्यात एक षडयंत्र सुरू होतं आणि ते कोणी दुसरे तिसरं नाही, ती त्यांची काकूच होती. काकूनं काय केलं, एक गद्दार सैनिकाला घेऊन तिने असा कट रचला की एकच शब्दाचं उलटपुलट केलं. तेही काय होतं, ध च मा होतं. ह्याचा अर्थ असा होता की धरावा च्या बदली मारावा. त्या पत्रात फक्त असं लिहिलं गेलं होतं की नारायणरावांना धरावा, पण तिने ट्विस्ट काय केलं, नारायणरावांना मारावा. सैन्याने दुसरं तिसरं काही न विचार करता पत्रावर अंमल केला. आणि मग पुढं काय होतं, शेवटी तो दिवस उजाडला ज्या रात्री हे सर्व काही घडणार होतं. पावसाळ्याची अंधारी रात्र होती. त्या पावसाळ्याच्या काळोख रात्रीत वारा हुंकारून वाड्यात शिरला. ते सुसाट सैन्य नारायणरावांवर तुटून पडलं. पूर्ण सैन्य त्यांना धरण्याऐवजी मारायला धावली. भिंतीवर सावल्या हलू लागल्या. घोड्यांचा टापा, तलवारीचा खणखणा, धरा आणि संपवा त्याला, अशा डरकाळ्या पुऱ्या वाड्यात घुमू लागल्या. अचानक दृश्य बदललं, पण तोच वाडा. पण साल 1773. नारायणराव पळत आहेत. दार बंद आणि शेवटचा तो आक्रोश, काका मला वाचवा. अचानक ती आग लागली. कशी लागली, कोणी लावली, काय झालं, कुणालाही नाही. जे होतं सर्व जळून गेलं. कोणी म्हणतात नारायणरावांच्या आत्म्याने लावली, तर कोणी म्हणतात ती आग ऑलरेडी लागली होती. हा झाला इतिहास, पण ह्याचा प्रभाव अजूनही वाड्यावर आहे. वाड्यात आजही आवाज घुमतो, काका मला वाचवा, काका मला वाचवा. हा आवाज नारायणरावांचा आहे असे तिथले स्थायिक बोलतात. शनिवार वाड्यात नारायणरावांचा आत्मा आहे. काका मला वाचवा, काका मला वाचवा. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा का की नारायणरावांना अजूनही न्यायच नाही मिळाला. काय चूक होती नारायणरावांची? एवढ्या कमी वयात पेशवेशाही मिळणं की त्या घराण्यात जन्म घेणं? कधी इतिहास मरतो, कधी तो मारला जातो. अशा इतिहासाचा दाखला तो नेहमी देत राहील, असा तो शनिवार वाडा. तर ही होती आमच्या शनिवार वाड्याची गोष्ट. तर पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी गोष्टीसोबत. जय श्रीराम.